नमस्कार मित्रांनो, मी विनायक पलव आणि तुमचं सहर्ष स्वागत असं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी मी ब्लॉगचं बनवून चालू केलं आहे. एक अंगणेवाडीचं बनवलं आहे, थोडक्यात कसं तरी तोडको मोडको. आणि आता हे दुसरं ब्लॉग मी बनवू जाते. तर आज मी चाललो आहे गोव्यात. तर गोव्यात जातं आहे त्यासाठी मग आज म्हटलं काहीतरी कंटेंट मिळात. त्या निमित्तानं आता आपण बघूया काय काय आपल्याला शूट करू भेटता, तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचवेन. तर ह्यो व्हिडिओ जर तुमका आवडलो तर नक्कीच शेअर करा, किंवा तुमच्या काय फायद्याचं असेल तर पण त्याच्यात तुम्हाला माहिती मिळू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, मी आता आहे वडाच्या पाटात आणि मी निघालो आहे. तर आता बाय रोड म्हणजे मी गाडी घेऊन जाते, टू व्हीलर आहे. तर टू व्हीलरने जायचं तर किती किलोमीटर आणि कसा काय किती वेळात आपण पोचतो. माझी काही कामं आहेत ती मी करूसाठी जातो आहे. अचानक माझा काही काम निघाला. तर आणि अजून एक नियोजित काम होता आधीच ठरलेला, आणि त्या एकदम आता अचानक निघाल्यामुळे मला धावपळीत निघायचा. वाजले तर जवळपास नाही म्हटले तरी 9 सव्वा 9 वाजले. उशीर झाला, म्हणजे 7 वाजता तरी निघाला होता. पण जाऊन देत, माझं काम होतं. तर 9:15 वाजल्यापासून मी किती वेळात जाऊन पोचतलं आणि माझं काम कसा होता आणि किती वाजता रिटर्न येऊ ते बघूया. चला. तर मित्रांनो, आपण आता हे टाकला डेस्टिनेशन, तर माका 1 तास 26 मिनटं दाखवता आहे ना. तर बघूया, 83 किलोमीटरचं अंतर दाखवता आणि आता मी इथून निघतो आहे. तर मी आता जांभळीच्या घाटीकडे सुरू केलं आहे. आमची वडाच्या पाटमध्ये वडाचा पाट गाव आणि गोळवण गावच्या मधोमध येतात ही जांभळीची घाटी. ना मी आता चालू करतो आहे. चला. मित्रांनो, हा असा आमचा जांभळे देवाचं ठिकाण. गोवा चला. तर मित्रांनो, मी आता इथं सर गोव्यातल्या या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा या हॉस्पिटलला, हे एक चांगलं हॉस्पिटल आहे. तर माझं एक काम आहे या ठिकाणी, त्यासाठी मी इलं आहे सर. यांचं नवीन गेटचं काम चालू आहे. तर मित्रांनो, मी आता इलं आहे गोव्यातल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये. या म्हणजे मोदींनी चांगली सोय केलेली आहे या ठिकाणी. तर तुमका पण जर काय करायचं असतात, म्हणजे काय उपचार घ्यायचं असतात, तर तुम्ही इथे येऊ शकतात. एकदम आयुर्वेदिक पद्धतीने इथे उपचार होतात चांगले. तर मी पण सर एक भेट देऊ केलं आहे की कशाप्रकारे इतर उपचार होतात ते बघूसाठी. माझं एक काम होतं आणि आपण हॉस्पिटलचं नाव ऐकून होते, तर भेटल्याशिवाय कळत नाही ना आपलं की नक्की कशाप्रकारे. तर बघूया, आपल्या घातमध्ये जाऊन जर काय शूट करू भेटला तर शूट करूया. काय बंदी असेल तर काही करू शकत नाही, पण मी तुमका सांगेन की तिथे कसं काय काय केलं जातं का. चला. तो त्याचा भाव तर नमस्कार मित्रांनो, माझा आता सर काय काम होतं ना तर झाला. तर मी आता चाललो आहे माझ्या दुसऱ्या कामासाठी. तर पैसून आता मी कदाचित पणजी जातलं आहे आणि काही एक माझं काम आता करतलं आहे. तर इथली जी माहिती आहे
ती खूपच चांगली आणि इथे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होता असं म्हाका माझो तो अनुभव सांगता. तर इथली तुमका जर काय माहिती हवी असत तर तुम्ही म्हाका मेसेज करा, पण फॉलो करा पहिल्या, नंतर मेसेज करा. मी तुमका सगळी माहिती देईन. आणि याच्यावरती जर तुमका अजून काय व्हिडिओ वगैरे हवं असतात डिटेलमध्ये की कोणती कोणती ट्रीटमेंट या ठिकाणी होता तर ती पण आपण बघूया. चला तर तुमका या ठिकाणी कसा येऊ हवा तर गोव्याक जर टाकलात आपला नवीन एअरपोर्ट झाला, काय त्या एअरपोर्टचं नाव, मोपा नवीन मोपाचा एअरपोर्ट झाला त्या रोडलाच आहे हॉस्पिटल. आणि तुम्ही गुगल मॅपला जर टाकलात तर तुमका लगेच भेटतात, काही पण लगेच दाखवतात. आणि आमच्या सिंधुदुर्गातून जवळजवळ 1.5 तासात मी आता 1.5 तासाचा रस्ता दाखवत होता, पण 2 तास माका लागले, कारण ट्रॅफिक वगैरे मध्ये मध्ये भेटतं आणि रस्ते काय पूर्ण कंप्लीट झाले नाही, त्यामुळे काही नाही काय पुलाचा काम वगैरे काय नाही काय चालू असतं. तर 2 तास लागतात आरामात. 1.5 तासात पण तुमची चांगली गाडी असत तर 1.5 तास. पण स्पीड जास्त तर ठेवून उपयोग नाही, कारण गोवा काहीतरी तुमका स्पीडोमीटरमध्ये स्पीडचे RTO वगैरे उभे असतात, ते तुमका काहीतरी धोको देतले. त्यामुळे जो स्पीड लिमिट हायवेक दिलेलो असतं त्यानेच येऊ हव्या. तर याच्याबद्दल तुमका अजून काय माहिती असेल तर मी तुमका देऊ शकते. फक्त तुम्ही मला कॉमेंट करून सांगा की माहिती हवी आहे. मी अजून एक डिटेल परत एकदा व्हिडिओ या हॉस्पिटलचं बनवीन. धन्यवाद. मित्रांनो, गोव्यात विवा गोवा असो एक कार्यक्रम हा, तो म्हणजे माझ्या मते शिगम्या टाईप हा. तर खूप पारंपरिक हे कार्यक्रम असतात. तर खूप असे हे होते चलचित्र वगैरे, पण मला काही शूट करू भेटले नाही, कारण हायवे होतो आणि हायवे काय मोबाईल काढू शकत नाही आणि मध्येच थांबू पण शकत नाही, त्यामुळे काय करू भेटलं नाही. तर हे एक चित्र घेतलं. त्यानंतर मी गेलं एका शोरूममध्ये कपाटांच्या म्हणजे फर्निचरच्या. तर एक पार्टी आहे त्याका फर्निचर घ्यायचा, तर त्या चॉईससाठी मी गेलेलं आहे आणि त्यांचं काम करूसाठी. तर चांगले असे त्या ठिकाणी बाकडी सोफे होते आणि बेड वगैरे होते. तर त्या काम झाल्याच्या नंतर मी घरा केलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.